यस बाबू आलेत. बाबू संघर्ष खूप चांगला राहिला. मॅच गमावली परंतु हाय स्कोर आता पूर्ण होईल. आज मात्र झोपणार नाहीये टीम पेंदर, कारण की 90चं लक्ष होतं. लढाई केली, 88 पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर तिथे मात्र ते थांबले असं म्हणावं लागेल. परंतु हार्डलक क्रिकेट आहे. जय पराजय नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकदा जय तर एकदा पराजय हा स्वीकारावा लागतो. तर जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. आमचे साथी सहकारी मित्र या ठिकाणी सौरभ पाटील आहेत. दरम्यान आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करूया. आमचे रवींद्रदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान होईल. साथीनं पंढरीशेठ पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला मॅच या ठिकाणी चालू होते. आमचे बंधुतुल्य मित्र सौरभ पाटील कॉम्बॉक्स मध्ये येतील. या जेम्स भाई आपका स्वागत है. स्वागत है सभी का. मंचावरती आपण स्वागत करूया शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व असणारे आमचे पनवेल तालुका सहकारी भातगिरणीचे चेअरमॅन आदरणीय सन्माननीय रविदादा यांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान. भावी नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 यांचं व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय. काय मॅच होती. ना भूतो ना भविष्य. अद्भुत अविश्वसनीय अपरंपार क्रिकेटचा चालणारा हा संग्राम. यस ओ टू सौरभ. थँक्यू सो मच साई राजेश सर. थँक्यू सो मच साई पाटील सर. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक सर हार्दिक स्वागत करू. स्पर्धा एन्जॉय करता स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक 2025च्या पैठाणीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. तर नक्कीच या ठिकाणी आगमन झाले बेल कंपनीचे कामगार परमनंट कामगार बाबूराव शेठ पाटील घोट यांचं या ठिकाणी आगमन स्वागत. मयुराज ज्वेलर्स यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 10,000 रुपयाचा आर्थिक धनादेश. मयुराज ज्वेलर्स जेम्स भाई क्या बात है, नावातच दम आहे. जेम्स भाई आपका स्वागत है. सौरभ पाटील आपण या ठिकाणी पाहतोय. कारण आता आपण कॉम्बिनेशन मध्ये कॉमेंट्री करूया, कारण आता डीजे वरती आपण बंधन आले. चला आपण आता नक्कीच सौरभ आपण बसाय नक्कीच आता आपण कॉम्बिनेशन मध्ये कॉमेंट्री करूया, कारण कार्यात पाहिलं ना. हॅलो, एकतपाडा गावचे एक जबरदस्त खेळाडू रोहित गायकर आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विकेटचं पतन काय डायरेक्ट हिट मारलं. लहानपणी लगोरी जास्त खेळला असावा, नियम खूप आहे त्याला आणि धावत होते. न्यू बॅट्समॅन नंबर 3 वरती मैदानामध्ये आलाय. तुम्ही पाहता अविनाश वाघ रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताय. तुम्ही पाहता अविनाशला तर एका बाजूला तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती 23 तर्रार. नक्कीच श्रेयस भाऊसाल यांचा देखील व्यासपीठाचं आगमन आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. नक्कीच आमचे दिलीप दादा पाटील आणि आमचे बबन दादा किनी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते पाहुण्यांचा शुभ सन्मान. सौरभ पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आपण पाहतोय, कारण आयोजक आपल्याला सांगतात ते आपल्याला करणं आद्य कर्तव्य. मॅचमध्ये नक्कीच रंगत आपण निर्माण करू, हरकत नाही आहे. हे संदीप दादा दिलीप दादा आणि आमचे सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान मुख्य मंचिकावरती. चांद शेख आप इस मंच पे पधारे और मंच के ऊपर आपने चांद फहराए. हालांकि देखा जाए तो तारा मंडल में एक ही चांद है, लेकिन आप आने से इस चांद को 4 चांद लगा इस महफिल में. आपके आने से इस महफिल में एक नौजान डाली. तो चांद भाई आपका स्वागत है इस स्वर्गीय त्रिंबक शेठ स्मृति ट्रॉफी 2025 में. विकेट मिलती है महत्वाची आणि लागणारा. शमशेर शेख भाई आपका भी स्वागत है. शमशेर शेख भाई आपका भी स्वागत करेंगे हम. शमशेर शेख भाई आइए, आपका भी स्वागत है. शमशेर शेख भाई आइए, आपका स्वागत है. आपके आने में इस बार इस मंच के ऊपर रौनक खड़ी हो गई. क्या बात है. आनंदाची डोही आनंदाची तरंग मेहमान नवाजी
बबन दादा केनी इनके माध्यम से मेहमान नवाजी स्वागत है आपका सभी का। आप आए और मंच की शान बढ़ाई, रौनक बढ़ाई। ऐसा लगता है कि इस मंच के ऊपर खाली आज स्टैंड है, लेकिन आप आने के बाद इस स्टैंड के ऊपर एक नव चांद खड़ा किया। आपका स्वागत है। इस और तो सौरभ पड़े उस्मान से एक और है उस्मान भाई, आपका भी स्वागत है उस्मान भाई। टॅपिंग स्ट्रोक बॉल साला लॉंगॉनला फेकाना अविनाश धावतो डेंजर यंदा फेकी आली आहे पोचला 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं अविनाश वाघने खेळला सुरुवात केली आहे संघ जाऊन पोचला धावा धावपलकावरती 3 वरती पाहता पहिल्या ओव्हरमध्ये अंगद पाटीलनं काय बॉलिंग केली अवघी 1 धावेचं षटक तिथे 2 महत्त्वपूर्ण विकेट 1 रनआउटची विकेट आली एक काय झेल पकडला मिड ऑफला आता दुसरं षटक 4 षटकांची मॅच आहे 24 बॉल मध्ये किती टार्गेट लागेल वाघाची वाडी अविनाश वाघ जबरदस्त असतो पहिलू खेळाडू आहे षटकातील पुढचा बॉल ऑलंदी गारपेट बॉल चला मिड विकेटला एक केली पूर्ण दुसरीचा प्रयत्न नाकारला फेकी रन आउटची संधी एकाच गाड्या 2 एंडला आणि डेफिनेटली ऍक्सिडेंट होणार अपघात झाला विकेट काय गरज होती का साई राजा आमच्या सोबत जोडले जातात काय म्हणाल साई काय गरज होती का नक्कीच गरज नव्हती दोन्ही गाडी एकाच एंडला भीषण अपघात झाला दोन्ही टँकरच्या गाड्या दुधाच्या गाड्या एकाच टँकवरती आल्यात आणि आधलला आणि एक भीषण अपघात इथे घडला आणि फलंदाज बाद झाला परंतु इथे आपण षटकार हॅट्रिकसाठी या स्पर्धेचे अद्विक 11 करसन शेट्टी केनी यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आहेत आणि आमचे बाबा शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2,000 टबल 7,000 रुपये पारितोषिक आहे पारितोषिक लागल्या वाघाची वाडी टीम नक्कीच एकता ट्रॉफी मध्ये यावर्षी आम्हाला कॅप्टन भेटला कॅप्टन आमच्याशी चर्चा केली की नक्कीच कुठेतरी आम्ही आदिवासी समाजातील आमचा संघ आहे आणि नक्कीच आम्ही अविनाशी देखील चर्चा केली की माझी बॅटिंग देखील होत नाहीये आज देखील त्याची बॅटिंग या मॅच मध्ये झाली मी पूर्णपणे वर्चस्व देण्याचं काम करेन आमचा आदिवासी नक्कीच समाजातील आम्ही संघ आणि आज वाघाची वाडी गेल्या वर्षी का भन्नाट फॉर्म मध्ये होती सर बिल्कुल सही कहा आपने सौरभ जी पाटिल बेहतरीन बल्लेबाजी में और इस बार आणि खऱ्या अर्थानं एका नाईट स्पर्धेमध्ये ते खेळत होते आणि आमचे 144 कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आता माजी आमदार राजू दादा तिथे उपस्थित त्यांना सांगितलं आम्ही आदिवासी आहे आणि लगेच त्यांना स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक खेळण्याचा भाग्य मिळाला यावर्षी देखील रतनबुवा होणार आहे अजून तारीख डिक्लेअर झाली नाही धावपलकावरती तुम्ही पाहताय 4 वरती सचिन मात्रेचं षटक तुम्ही पाहताय दुसरा लेफ्ट हँडर फलंदाज समोर आहे प्रकाश वीर उडवला बॉल उंच गेला भरपूर उंच मिस्टामिंग एलिव्हेशन कमी आहे फिल्डर तिकडे उपस्थित कार्तिक मात्रेनं टीपला झेल होणार नाही चुकी विकेटचं बदल आणखी एक धक्का वाघाची वाडी टीमला हेलो चेक विकेट मिळती आज कार्तिक मात्र इम्प्रेस केला साई सर खऱ्या अर्थानं बॉलिंग देखील अटॅक खूप तो काय झेल पकडला रिले कॅच आणि तिथून मॅचला टर्न झालं खऱ्या अर्थानं केपीसी इनामपुरीच्या बाजूनं धावपलकावरती 4 वरती 4 धक्के या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे बिग कट अवस्था वाघाची वाडी संघाची फॉर्च्यून इव्हेंट्स आमचे कृष्णा दादा आमच्या सोबत आहेत तुमचं देखील स्वागत भावेश मात्र देखील आहेत उद्या कोटारी प्रीमियर लीग देखील आहे फायनल आहे लवकर जायचं आपल्याला लक्षात असू द्या व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतोय चेक हालो तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात 3 काय रनिंग बिटवीन द विकेट साई सर का म्हणाल काय रनिंग आहे आणि 3 न स्कोर पुढे चालला धावपलकावरती 7 वरती 4 धक्के लवकर फलंदाज बाद झाले काय म्हणाल वाघाची वाडी संघाबद्दल
बिल्कुल जिस प्रकार की शुरुआत हुई थी, जिस शुरुआत की बिल्कुल राह देख रहे थे हमारे करसन जी केनी और हमारे बाबा शेठ पाटिल, लेकिन बात करेंगे। लेकिन इस बार 4 ओवर का मुकाबला है, 4 ओवर में कड़क धुआंधार बल्लेबाजी करने की कोशिश करनी चाहिए। लाईन पाहावी लागेल दिशा खालाबा ऑप्शनला बॉल ठेवणार, इथे वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला। धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती। स्ट्राईकिंगला तुम्ही पाहता अविनाश वाघ, व्यवसाय क्रिकेट देखील अविनाश चांगला खेळतोय आणि चांगला बॅट्समन आहे। त्याची आता बॅट लागेल का? विकेट लवकर गेला, जबाबदारी खूप मोठी आहे। षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटला जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचा, लगेचच रन घेतली आणि या बॉलवरती 22च्या स्वरूपात एक धाव आली आहे। एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं गेलं। दुसरा 12 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला। 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 9 वरती 4। काय म्हणाल, बिकट अवस्था आतापर्यंत वाघाची वाडी संघाची? बिल्कुल सही आपने कहा, आपके मत से हम संपूर्ण सहमत है। सचिन मात्री की गेंदबाजी की हम चर्चा करेंगे, कमाल की गेंदबाजी रही। बिल्कुल एक ओवर उन्हें बिल्कुल अच्छी डाली, 7 रन, और 2 ओवर की समाप्ति के बाद की बात करेंगे तो 9 रन स्कोर बुक के ऊपर। ड्रिंक्सबर्ग ब्रेक जारी है, लेकिन ये देखिए अद्भुत और अविश्वसनीय हमारे बिल्कुल विशाल दादा केनी और हमारे बिल्कुल तेजी दादा केनी, इनके माध्यम से, इनके स्वप्न से साकारती हुई ये बेहतरीन प्रतियोगिता। बिल्कुल इस बार बात करेंगे 2 ओवर की समाप्ति होती हुई और टीम की टोटल है 9 रन। नक्कीच चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय। तिसऱ्या रात्रीमध्ये स्वर्गीय त्रिंबक शेठ केनी स्मृती चषक त्यांच्या आठवणींना उजाळा करण्यासाठी, त्यांच्या आठवणी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आज टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार या पेटालीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये गाजला। विशालदादा केडे असतील, तेजदादा केडे असतील, खऱ्या अर्थानं याच पेटालीचा एक लेझर क्रिकेटर आमचे हेमंतदादा केडे असतील आणि स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब, शिवाजी 11 फ्रेंड्स फॉरेवर, दिनेश दादा मित्र परिवार आणि व ग्रामस्थ मंडळ पेठालीचा शानदार रुबाबदार शामियाना रॉयल म्हणजे राजासारखा असणारे कारभार आणि हे भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार पेटेलचा। काय म्हणाल सर? बिल्कुल सही कहा आपने। इस प्रतियोगिता के लिए बेहतरीन मेहनत रही। हमारे हेमंत दादा केनी लीजिए, हमारे राजेश केनी लीजिए, ऋतिक केनी लीजिए और संपूर्ण टीम हमारे लीजिए, लक्ष्मी नारायण क्रिकेट पेठाली और स्वर्गीय महादेव काका 11 स्पोर्ट्स पेठाली, इनकी बेहतरीन मेहनत इस प्रतियोगिता में। चांगलं आयोजन, 7 चांद लावल्यात खऱ्या अर्थानं या स्पर्धेनं। तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे। तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला अपकमिंग रायझिंग स्टार कार्तिक म्हात्रे, समोर अविनाश वाघ, शांत ठेवेल का अविनाशला? पहिलाच बॉल उडवला मिड विकेटला, तुषार तिकडे सज्जत, एक केली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे। एकच धावेवरती समाधान, 1 स्कोर पुढे चाललाय। धावा धावपलकावरती डबल विजिट मध्ये तुम्ही रन संख्या पाहता 10 या आकड्यावरती। इस बार कमाल का मुकाबला चलता हुआ इस मैदान में मैच का आनंद लेते हुए बिल्कुल सदगुरु अमोबा महाराज पायदिंडी के हमारे बेहतरीन खजिनदार ज्ञानेश्वर केनी मैच का आनंद लेते हुए इस बार अलान तो कारपेट खिलाए, गेंद जा रही है सीधा लॉन्ग ऑफ के रिजर्व। मैच का आनंद लेते हुए हमारे बिल्कुल जयदास जी केनी, करसन जी केनी और हमारे रवि मडवी और हमारे किरण जी केनी और हमारे एसके एंटरप्राइजेस के मालक बिल्कुल कमलाकर शेठ पाटिल और बिल्कुल प्रवीण दलवी लीजिए और हमारे निधुल जी केनी, मैच का आनंद लेते हुए एक बेहतरीन मुकाबला। चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय। षटकातील पुढचा बॉल यॉर्कर आता इथे मात्र सन्मान देण्यास भाग पडलं। रायझिंग अपकमिंग स्टार आहे, मी देखील कमी नाही, तू देखील अनेक स्पर्धा खेळला असावा, मी देखील आता क्रिकेटची सुरुवात करतोय, माझ्या देखील क्रिकेटचा सीप और कमबॅक, सीप और कंट्रोल, सीप और कम्युनिकेशन आहे। आतापर्यंत कार्तिक मातेची कामगिरी साई सर खूप शानदार राहिली आहे। वाडा बॉलिंग परफॉर्मन्स, अविनाश वाघ समोर आहे, त्याच्या समोर काय गोलंदाजी करतोय। षटकातील पुढचा बॉल हलदी कार्पेट बॉल चाललाय, तुषारकडनं मिसफील झाली आहे, लगेचच दुहेरीमध्ये मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय। आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार देखील नाही, याचंच कारण षटक पहिलं अंगद पाटीलचं। अंगद पाटीलचं षटक, सचिन म्हात्रेचं, कार्तिक म्हात्रे देखील खूप चांगला
फुल टॉस बॉल होता, व्यवस्थित कलेक्टिंग झाला नाही, फुल टॉस करता आला नाहीये. या बॉलवरती मिळतंय फक्त एकच धाव. बिल्कुल बात करेंगे जो हमारे रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणार टीमनं हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला. लगेचच जाऊयात फॉर्च्यून इलेव्हनची टीम जिथे सज्ज आहे, चांगली क्लिनिक चांगली क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून दाखवली जातीये या स्पर्धेला पूर्णपणे कव्हर करते आमचे भावेश असतील, त्यानंतर कृष्णादादा असतील. फेअर डिलिव्हरी. चला लगेचच सुरू करू. या बॉलवरती फक्त सिंगल. 5 बॉल आतापर्यंत 4 धावा. काय गोलंदाजी. धाव पलकावरती 13 वरती 4. लाजबाब. अंगद पाडीनं सुरुवात केली, सचिन म्हात्रेनं तेच केलं, आता कार्तिक म्हात्रे देखील तेच करतोय. स्वतःच्या पॉल्समध्ये कमबॅक किक षटक. काय षटक फेकलं. अवघ्या 4 धावेचं इकॉनॉमिक्स. विकेट कार्तिकला नली असलेल्या साईराजे तरी त्याचा अचूकता, भेदकता, व्हेरिएशन, बॉलचा टप्पा. आणि अविनाश वाघ एक व्यावसायिक क्रिकेटर आहे, खूप चांगल्या स्पर्धा खेळला, रायगड प्रीमियर लीग त्यांना खेळताना पाहिला. त्याच्यासारखाला यंगस्टर एखाद्यानं जकळून ठेवलं म्हणजे कार्तिक म्हात्रेनं. काय म्हणाल तुम्ही कार्तिक म्हात्रे बद्दल? बिल्कुल कार्तिक की बात करेंगे तो एक शानदार, लेकिन इस बार बात करेंगे हमारे बाबा शेठ पाटिल जो पिठाली और जो बिल्कुल वाघाचेवाड़ी टीम को पुरस्कृत करते हैं. अब चक्के के हैट्रिक के लिए 5,000 रुपये का इनाम है बाबा शेठ पाटिल इनके माध्यम से. लेकिन शानदार गेंदबाजी होती हुई, लेकिन टॉस के लिए इस बार आमंत्रित करेंगे. बिल्कुल जिन्होंने एक मैच तो जीते हैं, लेकिन टॉस के लिए आमंत्रित करेंगे. बिल्कुल नेक्स्ट मैच होगा ओव्हेकॅम टीमचा कॅप्टन आणि सहारा शिवकर टीमचा कॅप्टन. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर असणार आहे. याच्यानंतर बॅटल रंगतदार तुम्हाला पाहायला भेटेल. एका बाजूला अजयला तुम्ही पाहाल जो चांगला वननाट फॉर्म मध्ये आहे, आणि दुसऱ्या बाजूला शिवकर टीम देखील खूप चांगली रणनीतीने उतरली आहे. बिल्कुल बात करेंगे तो 3 ओवर का मुकाबला समाप्त होता है. टीम की रन संख्या 13. अब इस बार बल्ले का रौद्र रूप धारण करना पड़ेगा. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहिए आप जैसा. लेकिन इस बार 6 गेंदों के ऊपर कड़क प्रहारी करने पड़ेगी. बिल्कुल बल्लेबाज की बात करेंगे तो अविनाश वाघ बेहतरीन बल्लेबाज है. गती कमी केली व्हेरिएशन आहे. तुषार चालाके चतुर आणि मात्र फिंगर रोल केले. साई काय म्हणशील बॉल बद्दल तुषार छाया? लेकिन बात करेंगे मिश्रित गेंदबाजी आप में होना एक आपका गुणधर्म होता है. जो गुणधर्म इस बात करेंगे तो बेहतरीन अंतिम ओवर में, लेकिन बात करेंगे तो 13 रन है. अब 5 गेंदे हाथों में, अब कमाल की बारी खेलनी है बल्लेबाज को. उडवला बॉल उंच गेला, मिड विकेटला जजमेंट अप्रतिम. पकडला कार्तिक म्हात्रे. आणखीन एक झेल अविनाश वाघची केली संपुष्टात. विकेटचं पतन. बिल्कुल जिस विकेट के राह में थे, तलाश में थे, जिस मछली के लिए जाल बिछाया था, बिल्कुल मछली जाल में फंसती हुई. अविनाश वाघ की बात करेंगे जिन्होंने PPL, NPL, DPL और बिल्कुल हर एक लीग में अपना पहचान बनाया था. वही बल्लेबाज मैदान से बाहर. लेकिन ओवर की बात करें, ओवर नंबर है 4 प्रगति पर. टीम के रन संख्या बहुत ही कम, 13 रन. कधी कधी असं होत असतं. काही सारखू नका. आयुष्यामध्ये खूप टुर्नामेंट खेळायचे आहेत. ज्या बॅटनं तुम्हाला ओळख दिली ती बॅट कधी कधी निराश करते, नाराज करते. ISPL मध्ये खऱ्या अर्थानं चेन्नईचा तुम्ही पाहता केतन म्हात्रेनं 50 लगावली, जिथे 16 बॉलमध्ये 14 होत्या त्याच्या रन. आणि त्याच्यानंतर काय त्यानं पारी खेळली, 126चं टार्गेट समोर केलं. केतन म्हात्रे शांत बसला. त्यानं सुमित डेकलेची विकेट देखील तिथे घालवली, पण केतन आहे. असं काहीच नाही. आयुष्यात चढ-उतार येत असतात. फिरवला बॉल चालला स्क्वेअर लेगला. फिल्डर वेगानं आला. फिल्डिंग लाजबाब आणि फेकी रॉकेट थ्रो. तिसऱ्या पंचांकडे फिल्डिंग बद्दल का म्हणाल. थ्रो देखील रॉकेट आला. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊ का. फिल्डिंग धावत होते डेंजर एनला. रन आउट. इथे तुम्ही पाहता काय क्लोजली आहे, काय कॅमेरा वर्क आहे. कॅमेरामॅनचं आपण कौतुक करू. सही बिल्कुल सही बात का. दूध का दूध और पानी का पानी. क्लोज इनकाउंटर. बल्लेबाज शायद इस बल्लेबाज को लौटना पड़ेगा. क्लियर कैमरा. हमारे कृष्णा म्हात्रे फॉर्च्यून इवेंट इनके माध्यम से साहिल दौरा जिनके माध्यम से जो कैमरामैन थे उनके माध्यम से एक बेहतरीन निकाल और बेहतरीन रिजल्ट आता हुआ. स्क्वेअर लेगला फिल्डर तुम्ही सचिनला पाहता आणि कार रॉकेट थ्रो आला ना.
स्टंप टू स्टंप, याला रॉकेट रो म्हणतात. वेगानं आला एका सेक्शन मध्ये. तुम्हाला फिल्डिंगचा अफेक्ट करायचा असेल, बॉल वरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, काय कलेक्टिंग होती. संदेशचं कौतुक करेन मी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. आणि इथे रनआउटची विकेट. आज सर्व गोष्टी केल्यात. आज 100 डेक्याचा प्रयत्न केला केपीसी इनामपुरीनं. खूप चांगलं खेळतात. मग बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा आणि बॅटिंग देखील चांगली केली. आज 100% देण्याचा प्रयत्न करतात या स्पर्धेमध्ये सर. बिल्कुल ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये टीम की जरूरत देखते. आडवा बॅट न खेचण्याचा प्रयत्न. शरला स्पर्श झाला. बॉल खेळायचा होता. तुम्ही पाहता लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे. बेहतरीन बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए गेंदबाज तुषार पाटिल. टीम के रन संख्या देखिए, बात करेंगे तो वाघाचीवाड़ी अद्विक 11 वाघाचीवाड़ी इस बार मुश्किल में दौड़ रही है. बची हुए अंतिम 2 गेंदे और कमाल की पारी. शिवगढ़ टीम के कप्तान और ओवेकॅम टीम के कप्तान तशरीफ रखते हुए आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न चक्रून ठेवला. एकही चौकार, एकही षटकार नाही. रमेश टरे जे किरवलीचे या मॅचला एन्जॉय करतात, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक 2025 मध्ये एक जबरदस्त फलंदाज आहेत किरवलीचे. यंगस्टरला एकत्र घेऊन ते देखील खेळतात, त्यावेळी देखील शुभेच्छा. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या षटकातील शेवटचा बॉल तुषार पाटीलनं एकच धाव 5 बॉलमध्ये. का बिकट अवस्था. षटकातील शेवटचा बॉल, हा देखील बॉल डॉट आला. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. धाव फलकावरती 15 लो स्कोर म्हणू शकोल या आपण स्पर्धेचा. स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक 2025 चा. बिल्कुल आपने से कहा. अब टॉस के ऊपर चलते हैं. बिल्कुल चलिए टॉस बॉक्स में जुड़ेंगे हमारे साई पाटिल और हमारे सौरभ जी. चलिए अब टॉस के लिए हम आमंत्रित करना चाहेंगे. चलिए बिल्कुल ओवेकॅम टीम के कप्तान और शिवकर भी के टीम के कप्तान, दिव्या 11 टीम के कप्तान, शिवकर भी के कप्तान टॉस के लिए शीघ्र बिल्कुल प्रस्थान करना है. बिल्कुल हमारे महिरा ज्वेलर्स के आन बान शान और क्रिकेट को भगवंत मानने वाले इंसान जेम्स भाई, इनके माध्यम से इस बार टॉस किया जाएगा. इस दोनों कडक टॉस करूयात आपण लगेचच. प्रणयानं 9व्या 11 सहारा शिवकर टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला केदारनाथ 11 ओवेकॅम टीमचा कॅप्टन. मान्यवरांना विनंती आपण या इथे आपण लगेच टॉस करू. सेकंड नावची सेकंड मॅच तुमच्या समोर आहे. हे बॅटल रंगतदार आहे. टॉस करतोय. टेल इज कॉल. हेड आलाय. चला मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. सर्वप्रथम अभिनंदन तुझं. काय म्हणशील, टॉस जिंकलाय, डिसिजन काय असणार आहे? फील्ड करू. फिल्डिंग करणार आहे. 4 षटकांची मॅच आहे. समोर शिवकर संघ ज्यानं या स्पर्धेचा उच्चांक उभारला 90 धावा. तरी कुठेतरी गोलंदाजी थोडी मार पडली, पण शेवटीला सामना तेच विजय झाले. या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अजय बातोचा सोडला तर कोणावरती जास्त अपेक्षा असेल की जबरदस्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील? सर्वच गोलंदाज चांगले आहेत, त्यामुळे आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. भरपूर स्पर्धा तुम्ही खेळताय. ही स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक 2025 मध्ये तुम्ही खेळता. कसं वाटतं खेळताना, काय म्हणाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आयोजकांनी आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. हे होते केदारनाथ ओवेकॅम टीमचे कॅप्टन. हडलक शिवकर टीम. जर तू टॉस जिंकला असता तू काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच केलं असतं मी. आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची. बॅटिंग खूप चांगली झाली. तर समोर तुम्ही पाहताय ओवेकॅम संघ जबरदस्त गोलंदाजी. किती धावा उभाराल? 50-55 पर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. खूप साऱ्या स्पर्धा खेळता रायगडमध्ये. आज पेठालीमध्ये रायगडमध्ये तुम्ही स्पर्धा खेळता. ही नाईटची रत्नी स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक त्यांच्या आठवणींना उजाळा करण्यासाठी, त्यांची आठवण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आज हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार पेठालीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये एन्जॉय करता. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच चांगली आणि खेळायला संधी दिली त्याचं धन्यवाद मानतो मी. आणि आमची वाईल्ड कार्ड एंट्री आहे, नक्की जिथे जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. हे होते सारा शिवकर टीमचे कॅप्टन. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि टॉस बॉक्स मधून कॉल आलाय. टॉस जिंकला ओवेकॅम टीमच्या कॅप्टन आणि त्यांना स्वीकारलाय. ती मात्र फिल्डिंग बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला सहारा शिवकर टीमला. आउट टू बॉक्स मध्ये जाऊयात. ओके इस बार टॉस के बॉस बने बिल्कुल ओवेकॅम टीम ने और आमंत्रित किया शिवकर भी टीम को बल्लेबाजी करने के लिए.
4 ओवर का मुकाबला, 24 गेंदे और जीत की बात करेंगे केपीसी इनामपुरी की आरंभिक धर्मवीर और कर्मवीर जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती। पहली गेंदबाजी के लिए तैयार। इस बार अंगद पाटिल की पहली शिकार, जिस खिलाड़ी के जाल बिछाया था अंगद का, यहाँ से पहले विकेट डाउन होता हुआ, बिग विकेट मैदान से बाहर होता हुआ। कमाल की गेंदबाजी इस बार बात करेंगे गेंदबाज अविनाश वाघ की, ये बेहतरीन टायगर शारी गेंदबाजी। नक्कीच का बॉल टाकला त्यानं, अर्थातच पायावरती लेग स्टेकला गवसला अंगद पाटीलची विकेट पहिल्याच बॉलवरती। बिल्कुल बात करेंगे तो महिरा ज्वेलर्स के हमारे जेम्स भाई, इनके माध्यम से हमारे प्रतियोगिता के लिए 10,000 रुपये का धनराशि हमें मिले। तो जेम्स भाई आपका हम तहे दिल से आपका आभार व्यक्त करते हैं। लेकिन पहले गेंद के ऊपर बात करेंगे तो अंगद जैसे बिल्कुल रायगढ़ एक्सप्रेस जिनके नाम से इनामपुरी टीम को जाना जाता है, वही बल्लेबाज मैदान से बाहर। बॅटिंग कुठेतरी खराब झाली खऱ्या अर्थानं वाघाची वाडी टीमची। इथे 35-40 जरी उभारल्या असता तरी गोलंदाजी झाली असती, पण इथून देखील काहीच अजून घडलं नाही, बिघडलं नाही, कारण की गोलंदाजीवरती अविनाश वाघनं पहिल्याच बॉलवरती विकेट अंगद पाटीलची मात्र इथे घेतली आहे नवीन बॅट्समन इन नंबर 3 वरती कुणाल पाटील। बिल्कुल बात करेंगे टोटल की बात करेंगे तो एक इन्वेस्टमेंट छुट्टी है। कुणाल की दंडीगुल, कमाल की गेंदबाजी, पलक झपकती दंडीगुल और इस बार एक और विकेट कुणाल की पारी, इस बार मैदान से बाहर। टी फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे। इथून अविनाश वाघ वाघाची वाडी संघ, त्यांना माहिती आहे मेहनत काय, जिद्द काय, चिकाटी काय, ते सहजासहजी 16 धावा जरी असल्या तरी ते मॅच सोडणार नाहीये। सही सर गोलंदाजी अटॅक काय म्हणाल? बिल्कुल शानदार गेंदबाजी करते हुए अविनाश वाघ की बात करेंगे। उनका सरनाम है तो वाघ, जिनके वाघ में डरकारी है, वो डरकारी फोड़ते हुए 2 गेंदों के ऊपर 2 इस बार विकेट का पतन होता हुआ। कमाल की गेंदबाजी, नबीतुल गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, मैच का आनंद लेते हुए हमारे बिल्कुल एसके इंटरप्राइजेस के मालक कमलाकर शेठ पाटिल और हमारे प्रवीण शेठ डलवी, निर्दोष शेठ केनी और विलास शेठ गरत मैच का आनंद लेते हुए हमारे कामेश पाटिल और हमारे बिल्कुल नीलेश तांबड़े सर पवार साहब लीजिए और बिल्कुल हमारे कामेश पाटिल और हमारे ऋषभ पाटिल एक बेहतरीन कॉम्बिनेटर, लेकिन 2 गेंदों के ऊपर कमाल की गेंदबाजी। नक्कीच हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिक होईल का? अविनाश वाघ सज्ज झाला। सेन्सिबल क्रिकेट आणि डॉट बॉल आला। चलिए डॉट गेंद की समाप्ति, कमाल की गेंद थी, लेकिन क्वेश्चन पूछा गया था बल्लेबाज को, इस गेंद के ऊपर खेल के देखा। अक्षय पाटिल के लिए क्वेश्चन पूछा गया था, इस गेंद के ऊपर बल्लेबाजी करके दिखाऊं। षटकातील पुढचा बॉल, 7ला कडा, बॉल वेगाने चालला, लॉंग स्टॉप, सीमा पार, 7ला कडा, त्यानंतर सीमा पार आला। पहिला संघर्षाचा शंकरा ठोकणारा केपीसी इनामपुरीसाठी चौकार 4। बिल्कुल किस्मत भी बहादुरों का साथ देता है। कमाल का शॉट था। देखने की बात करेंगे जिस दिशा में खेलना चाहते थे केपी, बिल्कुल अक्षय, ना ही दिलीप कुमार, ना ही किसी हीरो के बच्चे, हमें सीधे साधे अक्षय पाटिल के बल्ले से निकलता हुए है एक किस्मत का चौवा। नक्कीच या स्पर्धेला विनोद शेठ पाटील जे भंडारीचे ते देखील पाहतायत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सर शारदिक हार्दिक स्वागत करू। 4 धावा धावफलकावरती और इस बार लीजिए, कमाल की गेंद थी, ऑन साइड में खेलना चाहते थे, लेकिन इस बार ये गेंद 22 के तौर पर, लेग 22 के तौर पर 1 रन का इजाफा आता हुआ। टीम की टोटल यहाँ से बढ़ती हुई और 5 रन, 19 गेंदे हाथों में है, 11 रन। संघर्ष जारी है। आज का संघर्ष आपका सामर्थ्य निर्माण करने वाले अगली सुबह करते हैं, लेकिन इस बार खुद को इस बार पहचाना होगा। बिल्कुल अगली आने वाले गेंद के ऊपर विकेट टेकन गेंदबाजी करनी होगी। षटकातील पुढचा बॉल, उडवला बॉल, इथे झेलची शक्यता, नोमान्स लँड मध्ये बॉल पडला, तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीनं नो बॉल। ये लीजिए भाई, सोने पे सुहागा, इन्वेस्टमेंट भारी है, लेकिन
इन्वेस्टमेंट छोटी, नो बॉल का इशारा, 19 गेंदे और यहाँ से आने वाली गेंदें रहेगी। सौरभ पाटिल बात करेंगे तो फ्री हिट टाइम, बिल्कुल हमारे जो आयोजक ने टाइम सेट किया था तो टाइम बचाने की कोशिश कर रहे हैं इस बार वाघाचीवाडी। फ्री बॉल आहे, मिड ऑफला जेल सोडला तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2 न स्कोर पुढे चालला 9 या आकड्यावरती। 18 मध्ये आता 7 बनवायचे आहेत। जर उलट समीकरण असतं 7 बॉल 18 तर मॅचला मजा आली असती सर। बेहतरीन बेहतरीन, आपने जो भी कहा आपके मत से पूरी तरह से हम सहमत है। 7 में 18 रहते तो मजा कुछ और होती, लेकिन इस बार समीकरण कुछ और है। 18 में 7 का समीकरण, लेकिन इस प्रतियोगिता में शानदार मेहनत जिन्होंने ली, बिल्कुल राजेश जी के नहीं लीजिए, हमारे हेमंत जी के नहीं लीजिए, ऋतिक के नहीं लीजिए और बिल्कुल श्रेयस के नहीं लीजिए और बिल्कुल हमारे अभय के नहीं लीजिए, हमारे बिल्कुल अनुज के नहीं लीजिए, ऋषिकेश के नहीं लिए, प्रतिमेश के नहीं लीजिए, संपूर्ण हमारी टीम बिल्कुल स्वर्गीय महादेव काका 11 पेटल स्पोर्ट्स और लक्ष्मी नारायण क्रिकेट पेटल, उनकी शानदार मेहनत है। क्या कहना चाहेंगे इस प्रतियोगिता और इस मेहनत के बारे में? आयोजकांपुढे खऱ्या अर्थानं खंबीर उभे राहण्याला नक्कीच स्पर्धा म्हटली तर त्याच्यासाठी मेहनत देखील लागते आणि मेहनत या सर्व न घेतल्या स्वर्गीय मग महादेव काका क्रिकेट संघ असू दे, त्याच्यानंतर तुम्ही पाहता शिवांश 11 फ्रेंड्स फोरेवर असू दे, दिनीदादा मित्र मंडळ परिवार व ग्रामस्थ मंडळ पेटाली, लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरस स्वागत। बिल्कुल इस बार पहली गेंद तो डॉट जाती हुई, लेकिन हमारे जो कमलाकर शेठ पाटिल है और हमारे निधोज जी कीनी है और जो हमारे बिल्कुल विलासदादा गर्दे मैच का आनंद लेते हुए बिल्कुल उनका स्वागत करेंगे। नक्कीच नक्कीच कमलाकर दादा पाटील म्हटलं त्यांची स्पर्धा डे नाईटची मागच्याच काही हप्त्यामध्ये पार पडली। आमचे विलासदादा घरत असतील, स्वर्गीय नाना शेठ घरत, खऱ्या अर्थानं घरत परिवारचा ते कुंभमेळा लागला होता तो पापडीच्या महाराजच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आरब कॅम्पच्या ती स्पर्धा पार पडली। त्रिंबक शेठ केडी मला राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये दादांचं मोठं नाव आहे आणि क्रिकेटवरती अतुनात प्रेम आहे आणि हे तुम्ही पाहता ही त्रिमूर्ती आमची। कट केला शेवटच्या मोमेंटला, बॉल एक्स्ट्रा कव्हरला चालला, फिल्डर उपस्थित आहे तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल, सिंगलला स्कोर पुढे चालला। तो बिल्कुल एक एक रन से बात बनने वाली है, बूंद बूंद से सागर बनाया जा सकता है। इस बात के ऊपर हमारे 12th मैन है, जो लकी मैन है हमारे 12th मैन गोलू भाई, गोलू मात्रे, और देखिए जीत के राह पर चलते हुए इस बार हल्के हाथों से टैप किया, गेंद जा रही है डिब्यूटेड के रीजन में, फील्डर आएंगे उठाएंगे फेंकेंगे, तब तक के लिए सिंगल मुकम्मल और सिंगल के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 13 रन। आणि तुम्ही केपीसी इनामपुरीचा 12 मॅन गोलूला पाहता, आज शाळेतून आला असावा, मॅच क्रिकेटची आवड आहे आणि कधी कधी 12 मॅन देखील लकी असतो साई सर। खऱ्या अर्थानं छोटा मुलगा आहे, त्याला आवड आहे की एक मॅच जिंकली दुसऱ्या मॅचला पण मी पारेल आणि असे हे चाहता वर्ग टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हे छोटी छोटी मुले पाहता। फटका चांगला, मॅच फिनिश, डीप कव्हर पॉइंट सीमा पार, मॅच फिनिश झाली आणि दुसरा विजय प्रस्थापित केला केपीसी इनामपुरीनं। हाडला खाडला वाघाचीवाडी संघ खूप चांगला खेळ राहिला, काही हरकत नाही। आयुष्यात चढउतार येत असतात, एका रन कधी खचू नका आणि नव्या जोशानं पुन्हा उतरा पुढच्या टुर्नामेंटमध्ये। तुम्हाला वाघाचीवाडी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। सेकंड लगेचच करायचं, लक्षात असू द्या। विजेता संघ आमचा इनामपुरी संघ थांबाचा आहे। हेमंत केने आपल्यासाठी नक्कीच संपर्कात येतील, काही इक्वेशन असतील ते आपण आम्ही लगेच क्लिअर करू। नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण देऊया हेमंत केने। जाऊ नका घरी, कदाचित मॅच देखील आपली होऊ शकते। तुषार पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो। 1 रन 1 विकेट 9 रन तुषार साठी केपीसी इनामपुरी टीम तालियां बनते मेरे दोस्त, क्या बात है। दणदणीत विजय प्रस्थापित केला, पहिल्या संघाला हरवला